तर मग फायनली बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर डेडपूल 3चा ट्रेलर आलेला आहे आणि सोबतच या मूवीचं नाव सुद्धा अनाऊन्स झालेलं आहे, ज्याचं नाव आहे डेडपूल अँड द वुल्व्हरिन. या मूवीमध्ये आपल्याला डेडपूल स्पष्टपणे दाखवलेलंच आहे, पण वुल्व्हरिनचं कॅरेक्टर अजून स्पष्टपणे नाही दाखवलेलं. हे ट्रेलर पण कुठेतरी असं वाटतं की आता कुठेतरी मार्वलची पुन्हा एकदा अच्छे दिन यायला लागतील. आणि या मूवीचा आणखी एक प्लस पॉईंट तो म्हणजे मार्वल वाल्यांनी डेडपूलला त्याचा आवाज परत दिला, कारण डेडपूलच्या आवाजाची डबिंग संकेत मात्रे करणार आहेत. ट्रक को रोकना है, केबल को ठोकना है, चल बजाते हैं। इससे पहले कि ये मेरे साथ दौड़ लिया, अकेले गाड़ी स्टार्ट कर ठोक ले। अरे अरे पैंट गीली हो गई, तेरी गीली हुई, मेरी तो लाल पीली हो गई. आणि हा आवाज ऐकून खरंच कान धन्य झाली. संकेत मात्रे यांच्या आवाजासाठी एक लाईक तर बनतोच. या व्हिडिओमध्ये मी या ट्रेलर ब्रेकडाऊन करणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. तर डेडपूल 2च्या टाइम ट्रॅव्हल इव्हेंट्स नंतर आपला हिरो एक चांगली लाईफ जगताना आपण इथं पाहतोय. वीक वगैरे लावून वेडला आपण कुठेतरी इथे जॉब करताना पाहतोय, जिथे तो पूर्णपणे खुश तर नाहीये, पण कुठेतरी खुश राहायचा प्रयत्न करत आहे. कुठेतरी हे स्वीकारायचा प्रयत्न करत आहे की त्याला एक फॅमिली मॅनची लाईफ जगणंच आहे. आणि या सीन मध्ये आपण इथं पाहतो की जे डेडपूलचा बर्थडे आहे आणि त्याच्या बर्थडे पार्टीला आलेले त्याचे फ्रेंड्स, फॅमिली, डेडपूल 1 मधले कॅरेक्टर, डेडपूल 2 मधले कॅरेक्टर आणि दोन्ही मूवीज मधले सर्व इम्पॉर्टंट लोक फक्त एका व्यक्तीला सोडून, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. सर्वात आधी पाहूयात ही आंधळी आंटी, जिने डेडपूल 1 मध्ये डेडपूलच्या कठीण प्रसंगात त्याची खूप मदत केली होती. त्यानंतर नेगासॉनिक टीनेज वॉर हेड आणि तिची मैत्रीण युकिओ डोपिंदर पीटर स्टार ज्याला पार्ट 2 मध्ये आपण मरताना पाहिलं होतं, जेव्हा आपल्या डेडपूलचा याच्यावर जीव आला की रोहित मेहराचा एलियन मित्र असू शकते, तर मग डेडपूलचा का नाही. आणि हे म्हातारं पण इथं डेडपूलच्या बर्थडे पार्टीला इन्व्हॉल्व आहे, ज्याला आपण पार्ट 1 मध्ये पाहिलं होतं. हा पण या बर्थडे पार्टीला इन्व्हॉल्व आहे. पण पीजे मिलर कुठे, जे की आपल्या पूर्ण स्टोरीमध्ये विजल प्ले करत होता आणि आपल्या डेडपूलचा सर्वात एक बेस्ट मित्र होता. आता या मूवीमध्ये हा का अवेलेबल नाही, कारण की त्याच्या रिअल लाईफमध्ये खूप चोचले झाले होते, म्हणून त्याला या मूवीमधून काढून टाकले असेल. आणि विषयाला या सर्वांचा तर यांच्याही मूवीमध्ये काही फारसे जास्त रोल नाही आहे. सुरुवातीला हे सर्व एकत्र दाखवतील, पण समोर आपला डेडपूल हा मल्टिवर्समध्येच खेळणार आहे. आणि जेव्हा तो त्याची बर्थडेची विश मागतो, त्याच्या समोर लगेचच टीव्हीचे सोल्जर येतात, जे डेडपूलला तर घेऊनच जातात, पण त्याची वीक तिथेच ठेवतात. ज्यानंतर डेडपूलची समोर भेट होते मोबियस सोबत. हा एक अलग मोबियस आहे जो टीव्हीचा एजंट पॅराडॉक्स बनलेला आहे. आता डेडपूलचं तिथं पोहोचल्यानंतर त्याचं देखील इंट्रोगेशन होते, जसं की आज सेम आपण लोकीचं झालेलं पाहिलेलं आहे. आणि मिस्टर पॅराडॉक्स इथे डेडपूलला टीव्ही बद्दल सविस्तर सांगत आहेत. आणि ते नंतर डेडपूलला एक ऑफर देतात, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये एक ऑफिशियल एंट्री घेऊन हिरो बनायचा. जेव्हा डेडपूल पहिल्यांदा त्या सिनेमॅटिक युनिव्हर्सला एवढा जवळून पाहतो आणि आपल्या कॅप्टनला पाहून तो एक सॅल्यूट सुद्धा करतो. त्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला एक टकला व्यक्ती दिसतो आणि याच्याकडे पाहून मला हा प्रोफेसर एक्स वाटत आहे. मला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. सूत्रांच्या आधारे ही सुपर विलन कसँड्रा नोव्हा आहे, जी कॉमिक्स बुक मधली एक मोठी विलन आहे. नेक्स्ट सीन मध्ये डेडपूल झोपेतून उठतो. हा सीन बिलकुल सिमिलर आहे थॉर रॅग्नारोकच्या या सीन सोबत. आणि त्यानंतरच आपल्याला वुल्व्हरिनचं एक व्हेरियंट सुद्धा इथं पाहायला मिळतं. त्यानंतर आपण एक डेडपूलचा एक शूटअप सीन पाहतो, जो की एका जुन्या बॅटमॅन मूवीपासून इन्स्पायर्ड आहे. त्यानंतर डेडपूलला आपण इथे टीव्हीच्या सोल्जर सोबत फाईट करताना सुद्धा पाहतो. आणि हा बॅकग्राऊंडचा सीन इथे आपल्याला एज ऑफ अल्ट्रॉनचा दिसतोय. इथे आपण मागे फॉक्सस्टार स्टुडिओचा लोगो पण पडलेला पाहू शकतो. ही गोष्ट हलक्यामध्ये घेण्यासारखी नाही, कारण की फॉक्सस्टार जवळ प्लॅनेट ऑफ द एप्स, अवतार, आइस एज अशा भरपूर मूवीज आहेत. त्यामुळे हा प्रश्नच नाही की आपल्याला फक्त MCU मधलं मल्टीवर्स दिसणार आहे, आणि ह्या बाकी सर्व गोष्टी पण येऊ शकतात. नेक्स्ट सीन मध्ये आपण इथे एक सस्ता डॉक्टर डूम पाहू शकतो आणि बॅटल ऑफ न्यूयॉर्क मधला हा एलियन सुद्धा आपण इथे पाहू शकतो. आणि सर्वात खतरनाक रेफरन्स इथे या सीन पासून, जिथे याने डायरेक्ट कॉमिक्स उचलूनच टाकलेली आहे. आणि ही कॉमिक्स 2015 ची सिक्रेट वॉर कॉमिक्स आहे, जी की आपल्याला डायरेक्ट रेफरन्स देते अपकमिंग मार्वल मूवी सिक्रेट वॉर्सची. तुमच्या ओपिनियन नुसार हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.